वैयक्तिक कोट्यातील दुसरा संघाटी तिसरं शतक घेऊन 4 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या झाल्या ते 17. असा एक क्लासना फलंदाज अनुरुद्ध. फुलटॉस चेंडूचा विकेट करायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि फलंदाज बाद होणार आहे. 6वा फलंदाज दगडमध्ये परतणार आहे तो RS या संघाचा. 17 धावेवरती 5 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज जातोय. नवीन फलंदाज डावखुरा फलंदाज. हे नाव काय याचं? आशिष. यश उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी करतोय. 3 चेंडू टाकले, 3 धावा खर्च केले. एका फलंदाजाला डगआउटमध्ये परतवलंय. पुन्हा एकदा आनंदकारपट चेंडू खेळला होता. तेवढंच मिसफील्ड पाहायला भेटतंय. क्षेत्ररक्षकाकडून सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांनी संघात भर पडणार आहे. षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीत संघाची धावसंख्या येते 19. शेवटचं शतक असणार आहे, अंतिम शतक असणार आहे. या अंतिम शतक कोणता गोलंदाज घेऊन येतोय? शेवटचं शतक, अंतिम शतक. गोलंदाजीमध्ये गोलंदाज संदेश. कशा प्रकारे गोलंदाजी करणार स्ट्राईक क्लासना फलंदाज अनिरुद्ध. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. हे धावसंख्या आतापर्यंत झाली ती 19-18 चेंडूंचा खेळ झाला. 19 धावा, 6 फलंदाज डागआउटमध्ये परतले. पुन्हा एकदा विकेट केला. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू खाली जेव्हा काय पाहायचं थोडं मिसफील्ड पाहायला भेटतंय. तोपर्यंत सहज येत्या 2 धावा पूर्ण होत आहेत. तेवढीच फेकी पाहायला भेटते ते क्षेत्ररक्षकाकडून. 2 धावाने संघात भर पडणाऱ्या धावसंख्या पोहोचते ते 21वरती. षटक चालू आहे. चौथ्या षटकातील पहिला चेंडू ते विकेट केला होता अनिरुद्ध याने. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा शफल करून खेळला चेंडू. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. अचूक झेल घेतोय. 7वा ब्रेक तो भेटतोय. अनिरुद्ध डगआउटमध्ये परतणार. धावसंख्या आहे ते 21वरती. 7वा फलंदाज डगआउटमध्ये परतणार तो RS संघाचा. पुन्हा एकदा संदेश गोलंदाजी सज्ज होते नवीन फलंदाजसाठी. हलक्यातून टाकला चेंडू. तेवढा क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. उत्कृष्ट प्रकारे फेकी होती पण मिस होतं. क्षेत्ररक्षक 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. धावसंख्येत 2ने भर पडते. धावसंख्या पोहोचते 23वरती. चौथ्या षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. चौथ्या षटकात षटकारांचे वगैरे पाहायला भेटतात का पाहायचं आपल्याला. संदेशच्या षटकातील पुन्हा एकदा विकेट केला. स्ट्रेट डाऊन केला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता. चूक झेल पाहायला भेटतोय. 8वा ब्रेक तू भेटतोय. फलंदाज डगआउटमध्ये परततोय. धावसंख्या आहे ती 23. पुन्हा एकदा काही चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. बेगीट करण्याचा प्रयत्न. चेंडू होतो क्षेत्ररक्षकाचा चुकटापर्यंत गुडलायवरती चेंडू टाकला तो संदेश याने. शेवटचा चेंडू असणार आहे. 45 9 चेंडू असणार आहे. 1 धाव 2 धाव सहजरित्या पूर्ण केली. तिसऱ्या धावाचा प्रयत्न पाहायचा आहे. 3 धावा सहजरित्या भेटणार आहेत आणि 9 स्वरूपात असे 4 धावा. 4 धावांनी संघात भर पडणार आहे. धावसंख्या होते ती 26. षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू कशा प्रकारे घेऊन येतो संदेश डावखऱ्या फलंदाजासाठी. बघूया षटकार येतो की चौकार. शेवटच्या चेंडूवरती विकेट केलाय. चेंडू जातोय मेंडुकीच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चेंडू बघत राहिलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. शानदार तंदनीत षटकार. या षटकाने संघाची धावसंख्या होते ती 33. धावांचं आव्हान दिलंय. 24 चेंडू 34 धावा. 24 चेंडूचं समीकरण ठेवलेलं आहे. बघूया पुन्हा एकदा जाऊया आपण सेकंड इनिंगला. बघूया 34 धावा पूर्ण होत आहेत का 24 चेंडूमध्ये.
चला पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. 24 चेंडूचा खेळ असणार आहे. धावसंख्या 34चं आव्हान दिलं आहे. गोलंदाजी मारुती गोलंदाजीला येतोय तो गोलंदाज. सूरज वैयक्तिक कोड्यातील पहिलं आणि संघाडी पहिलं शतक पॉवर प्लेचं शतक घेऊन येतोय. स्ट्राईकला असणार फलंदाज असणार आहे तो ओमकारान शर्व. पहिला चेंडू हलक्यात खेळला आनंदकार चेंडू आता सीमारेषच्या दिशेने शानदार तंदनीत चौकाराने स्वागत केलंय सूरज यांचं. आणि संघाची धावसंख्या पोहोचते 4. पहिला चेंडू अलंदकार चेंडू खेळून काढला होता तो शौर्य यांच्या बॅटीतून. नवशी पोलीस पाटील मोरे यांचं आगमन होत आहे. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. एकदा हलक्यात खेळला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवर तेवढं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं. उत्कृष्ट प्रकारे फेकी पाहायला भेटते त्यांच्याकडून. 2 धावा सहज इथं पूर्ण होत आहेत. 2 धावांनी संघात भर पडणार. धावसंख्या पोहोचते 6. पहिलं शतक प्रगतीपथावरती गोलंदाजी मारती गोलंदाज सूरज. थोडंसं मागणं म्हणता येईल. नाही तर विकेट करण्याचा प्रयत्न इनसाइड एज लागली होती. चेंडू होतोय स्ट्रेट डाऊन खेळला चेंडू आणि सहज इथं 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 धावांनी संघात भर पडते. धावसंख्या पोहोचते 9 वरती. धावसंख्या होते ती 10. पुन्हा एकदा अलंदकार पेट खेळला चेंडू. एक धाव सहज इथं पूर्ण होते. दुसरी धावी पूर्ण होते. तिसरी धावाचा प्रयत्न आणि 3 धावा सहज इथं पूर्ण होत आहेत. या 3 धावांनी संघात भर पडते. धावसंख्या पोहोचते 13 वरती. नाही तर फुल टॉस चेंडू विकेट केलाय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जातो सीमारेषा पार चौकार. 4 धावांनी संघात भर धावसंख्या पोहोचते 17. अजून षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक असणाऱ्या या पहिल्या षटकातील पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना हे 2 फलंदाज. नाही दालक्यात खेळला चेंडू. थोडं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. 2 धावा भेटत आहेत. षटक संपता 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येते 19. ₹900 चेंडू भीमर चेंडू. सहज 3 धावा भेटत आहेत. 3 धावांनी संघात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 23. नाही दालंदकार पेट चेंडू खेळत तेवढंच मिसफील्ड पाहायला भेटत आहे. 2 धावा 3 धावा सहज पूर्ण होत आहेत. 3 धावांनी संघात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 26 वरती. षटक चालू आहे ते दुसऱ्या षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. थोडंसं महागडं षटक म्हणता येईल कारण की एका चेंडूमध्ये 7 धावा खर्च केला त्या गोलंदाजाने. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न मिसफील्ड पाहायला भेटते. 1 धाव सहज इथं पूर्ण होते.
एका धावाने संघात बरोबर ते धावसंख्या पोहोचते ती 27 वरती. जिंकण्यासाठी काही धावांची जरूरत असणार आहे. दोन धावा सहज पूर्ण होत आहेत. या दोन धावांनी संघात भर पडते धावसंख्या पोहोचते 29 वरती. जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची जरूरत असणार आहे. बिग हिट केलाय, स्ट्रेट डाऊन केला चेंडू. चेंडू आता सिनेमाच्या दिशेने चौकार. जिंकण्यासाठी 1 धावांची जरूरत.